महाशिवरात्रीमुळं निमित्त आमच्या मरळ बुद्रुक आणि खुर्द येथे दरवर्षी सप्त्याचा कार्यक्रम असतो। त्यानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आज होता आणि काल जवळपास 1 लाखाच्या आसपास लोकांनी महादेवाचे दर्शन घेतले। पहाटे 2 वाजल्यापासून ते काल रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण परिसरामध्ये वाहन लावायला किंवा माणसाला उभं राहायला जागा नव्हती। एवढे भाविक दर्शनासाठी आले होते आणि दर्शन घेऊन काल महाशिवरात्रीच्या पर्वावर सर्व भक्त मंडळी गेलेली आहे आणि गावातील मंडळींनी सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली पाण्याची वगैरे। आमच्या मरळक येथील इमलेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध व प्राचीनकालीन आहे। या ठिकाणी काल शिवरात्रीनिमित्त जवळपास 1 लाख लोक बाहेरगावून आलेले होते आणि रात्री 12 ते रात्री 12पर्यंत असं जवळपास 24 तास लोक होते। आमच्या इथली एक पद्धत आहे, गावातले लोक रात्री 12 ते सकाळी 5पर्यंत व नंतर बाहेरगावचे सकाळी 5 ते संध्याकाळी 8-9पर्यंत आणि पुन्हा मग गावातले लोक 12पर्यंत येतात, कारण बाहेरच्या लोकांना कुठल्या प्रकारचा डिस्टर्ब होऊ नये किंवा त्रास होऊ नये। तर त्या निमित्तानं त्या लोकांच्या फराळाची व्यवस्था केली होती आणि या ठिकाणी गाड्या लावायला जागासुद्धा नव्हती, एवढी भरपूर भक्तमंडळी आली होती। या निमित्तानं आमच्या गावामध्ये सप्ताह होता आणि सप्त्याच्या निमित्ताने आज त्याचा काल्याचं कीर्तन झालं दस्तापूरकर महाराजाचं आणि आजसुद्धा जवळपास जेवणाचा भंडारा होता। 5-6 हजार लोक आज पण जेवले आणि या ठिकाणी गावाल्याच्या मार्फत सगळी त्यांची सेवा जे काही ज्याला घडतं आहे अशा पद्धतीतून सेवा कार्य असेल किंवा आर्थिक असं कुठल्याही पद्धतीनं जे काही भंडाऱ्याला लागतं आहे, कोणी पत्रावळ्या उचलण्याचं काम, कोणी समाजसेवा, कोणी पाणी देणं किंवा कोणी तांदूळ, अशा पद्धतीतून वेगवेगळ्या लोक हे करतात, सहकार्य करतात। आमच्या इथं 7 दिवस महाराज लोकांचे कीर्तन होते। आता भाऊसाहेब महाराजाचं पूजेचं कीर्तन होतं काल आणि आपले कृष्णा महाराज दस्तापूरकर यांचं आज काल्याचं कीर्तन होतं सकाळी 8 ते 12पर्यंत आणि ते काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम झालेला आहे।